तमाम बारामतीकरांचे मनपूर्वक आभार मानते की 6 दशक जो आशीर्वाद, प्रेम, विश्वास आदरणीय पवार साहेबांना दिला त्याबद्दल मी त्यांच्या सगळ्यांसमोर नतमस्तक होते. आपण असं करूया, कशाला मारुती रायाला ह्या अडचणीत टाकायचं. आपण मारुती रायाकडून फक्त आशीर्वाद घेऊ, तोच करता करवता. आपण कोण काय बोलणार. आणि त्याचबरोबर आपण आज सगळे मिळून आज पूजा करूया आणि हात जोडून विनंती करूया की उजनीचं धरण, नाझऱ्याचं धरण, खडकवासला सगळ्या आपल्या धरणांमध्ये अनेक ठिकाणी शून्य पाणी आहे किंवा कमी पाणी आहे, तर चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या काळ्या मातीशी इमान राखणारा आपला बळीराजा त्याला न्याय मिळते. आणि असं सरकार येऊ दे जे शेतकऱ्याचं, कष्ट करणाऱ्याचं, कामगाराचं, जो शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, जो या देशासाठी कष्ट करायला तयार आहे, असंच बळीराजाचं राज्य येऊ दे आणि रामाचं राज्य येऊ दे. हे लोकशाही आहे. लोकशाही पद्धतीने, पारदर्शक पद्धतीने हे इलेक्शन व्हावं एवढीच विनंती आहे सरकारला आणि इलेक्शन कमिशन. इंदापूरमध्ये केलेल्या भाषणाचं अजित पवारांनी जे भाषण केलं होतं त्याची निवडणूक आयोगाकडे अहवाल देखील प्राप्त होण्याचा चर्चा सुरू आहे. विधान ठराविक भाषणात मात्र स्वतःच ते अडचणी देतात असं दिसतं. माझं कुठल्याही विधानांवर एकच आहे विनंती, रामकृष्ण हरी अजवा तुतारी. तर बळीराजाचं आणि रामाचं राज्य येऊ दे अशी प्रार्थना सुप्रिया सुळेंनी केलेली आहे. बारामतीमधून त्यांनी काल उमेदवारी अर्ज भरलेला होता आणि ज्या बारामतीकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष लागलंय.